नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजचा आपला विषय आहे मराठी। याच्यामध्ये आपण काय करतो तर टीईटी परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहत आहोत। ठीक आहे, मग जास्त वेळ घेत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा। पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे अधोरेखित शब्द डॅश डॅश आहे। आता काय विचारलं आपल्याला, पूर्वी या शब्दाला अधोरेखित केलंय आणि हा शब्द कोणता आहे असं विचारलंय आणि ऑप्शन काय देत बघा। कालवाचक क्रियाविशेषण, परिणामवाचक क्रियाविशेषण, स्थितीदर्शक क्रियाविशेषण आणि स्थलवाचक क्रियाविशेषण। मग यापैकी पूर्वी हे काय आहे मित्रांनो, तर पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण आहे। लक्षात ठेवायचे कसं आहे, कालवाचक क्रियाविशेषण। मग आता कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, लक्षात ठेवा बघा। क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणांना काय म्हणतात, कालदर्शक क्रियाविशेषण म्हणतात। म्हणजे हे काय करतं, कालवाचक क्रियाविशेषण काय करतं, क्रिया केव्हा घडली याची काय दर्शवतं, ते वेळ दर्शवतं की ही क्रिया कधी झाली आहे किंवा कधी घडली आहे। त्यांना आपण काय म्हणतो, कालवाचक क्रियाविशेषण म्हणतो। ठीक आहे, मग उदाहरण जर पाहिलं, आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, नंतर, त्याला आपण काय म्हणतो, कालवाचक क्रियाविशेषण म्हणतो। म्हणजे सोपं आहे, फक्त काय सांगता येते, क्रिया कधी घडली एवढं सांगता येईल, त्याला आपण काय म्हणतो, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। ठीक आहे, बघूया पुढचा आपला 2 नंबरचा प्रश्न। नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे। किती वेळेस हा प्रश्न रिपीट झालाय, भरपूर वेळेस। मग नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्याला काय म्हणतात, तर त्यास विशेषण म्हटलं जातं। काय म्हणलं जातं, विशेषण। बघा या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। जशाची तशी व्याख्या परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेली आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ते शब्द कोणत्या जातीचा आहे हे सुद्धा ओळखायला सांगितलं जातं। मग लक्षात ठेवायचं बघा, चांगली मुले याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे, तर चांगली हे विशेषण आहे। काळा कुत्रा याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे, काळा हे विशेषण आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। म्हणजे हे काय करते बघा, आता ही चांगली काय करतंय, मुलाबद्दल विशेष माहिती सांगते की नाही, काळा काय करतंय, कुत्र्याबद्दल माहिती सांगते। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो। ठीक आहे, बघू आपला पुढचा प्रश्न 3 नंबर। वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा। आता काय सांगितलंय, नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो। आता लक्षात ठेवायचं, सर्वनाम कधी वापरतो आपण, तर नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। बघा, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येतं, नामाचं काय होतं, पुनरुच्चार टाळण्यासाठी काय केलं जातं, हा शब्द वापरला जातो। आणि हा कसा शब्द असतो, विकारी शब्द असतो। विकारी शब्द म्हणजे काय, याच्यामध्ये लिंगानुसार, वचनानुसार काय होतो, बदल होतो। ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, विकारी शब्द म्हणतो। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचंय, वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं, सर्वनाम म्हटलं जातं। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 4 नंबर। मदत करशील तर आभारी राहील या वाक्यातील काळ ओळखा। आता इथं आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, वाक्याचा काळ ओळखायला सांगितलाय। ठीक आहे, ऑप्शन काय दिलेत बघा, वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि भविष्यकाळ। आता या ठिकाणी लक्षात घ्या, वाक्य काय आहे, मदत करशील तर आभारी राहील। म्हणजे तसं जर पाहिलं, जर या ठिकाणी वाक्याचा अर्थानुसार जर प्रकार पाहिला तर हे कोणतं वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे। कोणतं वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे। कशानुसार, जर अर्थानुसार, क्रियापदाच्या अर्थानुसार जर पाहिलं तर कोणतं वाक्य आहे, संकेतार्थ आहे। पण आपल्याला काय विचारलंय, त्याचा काळ विचारलाय। ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, काळ विचारलंय। मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यामध्ये अशक्यता दर्शवताना, संभव असताना आणि इच्छा व्यक्त करताना कोणता काळ वापरतात, तर भविष्यकाळ वापरतात। कोणता काळ वापरतात, भविष्यकाळ वापरतात। मग मदत करशील तर आभारी राहील, मदत करशील म्हणजे इथं काय केलं त्यांनी, इच्छा व्यक्त केली। म्हटलं हे कोणतं वाक्य असेल, भविष्यकाळाचं वाक्य आहे। कोणतं वाक्य आहे, भविष्यकाळाचं। आणि जर
क्रियापदाच्या अर्थानुसार जर कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ऑप्शन देऊ शकतात, आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी असं वाक्य देऊ शकतात. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं अर्थानुसार कोणतं आहे, संकेतार्थी आहे, आणि काळानुसार कोणतं आहे तर ते भविष्यकाळी आहे किंवा भविष्यकाळ आहे. ठीक आहे, मग भविष्यकाळ कधी वापरतात लक्षात ठेवायचं. बघा, एखादं जर वाक्य असेल ते अशक्यता दर्शवित असेल, म्हणजे बघा अशक्यता दर्शवणारं जर उदाहरण पाहिलं, बघा सगळेच मूर्ख कसे असतील, सगळेच मूर्ख कसे असतील म्हणजे सगळे मूर्ख लोक असू शकतात का, तर नाही. मग इथं अशक्यता आहे म्हटलं, इथं कोणता काळ येईल, भविष्यकाळ येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर संभव असताना म्हणजे शक्यता असताना. ठीक आहे, गुरुजी आत शाळेत असतील, गुरुजी आत शाळेत असतील म्हणजे शक्यता आहे गुरुजी कुठं असतील, शाळेत असतील. पावसासोबत गारा पडतील, काय शक्यता आहे, पावसासोबत गारा सुद्धा पडतील, मग भविष्यकाळ. ठीक आहे, त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करताना सुद्धा कोणता काळ वापरला जातो, भविष्यकाळ. तू मला 10 रुपये देशील, तू मला 10 रुपये देशील, कोणता काळ, भविष्यकाळ. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं अशक्यता दर्शवताना, संभव असताना आणि इच्छा व्यक्त करताना भविष्यकाळ वापरला जातो. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलचा जर अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही परीक्षेमध्ये 100+ सहज मार्क घेऊ शकता. ठीक आहे, मग ह्या सगळ्यांची प्राइस किती आहे मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. ऑफरनुसार विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला काय आहे, फोनपे गुगल पेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे, तर 96 89 14 16 30 हाच आपला काय मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा आपला 5 नंबर प्रश्न. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते, डिंकाचे मेथीचे लाडू किंवा डिंकाच्या मेथीचे खात असते. ठीक आहे, या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय लिहा. आता पुन्हा काय सांगितलं आपल्याला, वाक्याचा काळ ओळखायला सांगितलाय. ठीक आहे, आता सोपं सांगतो तुम्हाला. वाक्याचा ज्यावेळेस काळ ओळखत असतो ना त्यावेळेस बघायचं हे क्रियापद कसं आहे. आता इथं बघा क्रियापद काय आहे, इथपासून इथपर्यंत सगळं क्रियापद आहे. खात असते हे क्रियापद आहे. हा क्रियापदाचा प्रकार कोणता आहे, तर संयुक्त क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, संयुक्त क्रियापद आहे. मग लक्षात घ्या संयुक्त क्रियापद म्हणजे काय, एक काय असतो, धातू साधित असतो किंवा धातू असतो आणि पुढे काय असतं, एक क्रियापद असतं. दोघांचं मिळून जे क्रियापद होतं त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी कोणता काळ आहे, तर या ठिकाणी प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे लाडू खात असते म्हणजे तिची खाण्याची पद्धत दाखवली, रीत दाखवली किंवा सवय दाखवली. थंडीच्या दिवसात काय करत असते, ती लाडू खात असते. मग या ठिकाणी कोणता काळ आहे, रीती काळ आहे. हे तर फिक्स झालं. आणि असतेवरून आपल्याला काय कळतं, हा रीती वर्तमान काळ आहे. कोणता काळ आहे, रीती वर्तमान काळ आहे. ठीक आहे,
मग इथं मी तुम्हाला व्याख्या केली बघा रीती वर्तमान काळाची. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती सतत घडत असल्याची किंवा वारंवार होत असल्याची रीत म्हणजेच पद्धत किंवा सवय दाखवली जाते, तेव्हा त्या वर्तमान काळाला काय म्हणतात? रीती वर्तमान काळ म्हणतात. म्हणजे सोपं लक्षात ठेवायचं, एखादी क्रिया काय जर ती सतत घडत असेल, नेहमी घडत असेल किंवा वारंवार घडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रीती. आणि ती क्रिया वर्तमान काळी असेल तर रीती वर्तमान काळ, ती क्रिया जर भूतकाळी असेल तर रीती भूतकाळ, ती क्रिया जर भविष्यकाळी असेल तर रीती भविष्यकाळ. ठीक आहे. मग आता तुम्हाला रीती वर्तमान काळ कसा ओळखायचा? फक्त या क्रियापदावरून ओळखायचं. तुम्हाला सांगतो मी, जे धातू साधित आहे या धातू साधिताच्या शेवटी काय असतं बघा? त. आणि त्याच्या पुढे क्रियापद असतो. आणि जर स्त्रीलिंगी असेल तर काय असतंय? असते. मग त अधिक असतो किंवा असते. आता इथं बघा धातू काय आहे? ह्या खात ह्या क्रियापदाचा धातू काय आहे? खा हा धातू आहे. याला कोणता प्रत्यय लागलाय? धातूला त प्रत्यय लागलाय. आणि त्याच्या पुढे काय आहे? क्रियापद असतो किंवा असते. मग त्यावेळेस कोणता काळ होतो? तर रीती वर्तमान काळ होतो. लक्षातच ठेवा. सोपं आहे, व्याख्या बिख्या पाठ करीत बसायची काही गरज नाही. उदाहरणासहित तुम्हाला स्पष्टीकरणात सांगतो बघा. जर मुलगा असेल म्हणजे समजा जर पुल्लिंगी असेल तर वाक्य काय होईल? खात असतो, करीत असतो. म्हणजे हे शेवटचंच काय होईल? हे संयुक्त क्रियापद होईल. करीत असतो, लिहित असतो. म्हणजे बघा शेवटी काय? त आणि पुढं काय असतो? त असतो. अशा प्रकारचा असेल म्हणजे तो नेहमी अभ्यास करीत असतो, तो नेहमी लिहित असतो, तो नेहमी क्रिकेट खेळत असतो. ठीक आहे. मग खेळत असतो बघा इथं खेळत असतो जरी घेतलं तरी काय होईल? खेळत असतो. पाहिलं का? त आणि असतो. बघा हे त हे असतो. ठीक आहे. आणि जर मुलगी असेल किंवा स्त्रीलिंगी असेल तर काय? खात असते, ती नेहमी पाणीपुरी खात असते. करीत असते, ती नेहमी स्वयंपाक करीत असते. लिहित असते, ती नेहमी स्वाध्याय लिहित असते. लक्षात येतंय? सोपं आहे. फक्त काय लक्षात ठेवायचंय? हे त आणि त्याच्या पुढे असते. पुरुष असेल तर त आणि असतो. ठीक आहे. आता असते आणि असतो हे तर कॉमन आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. असतो म्हणजे काय? पुल्लिंगी असते. असते म्हणजे काय असते? स्त्रीलिंगी असते. मग फक्त त आणि असतो किंवा असते एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही रीती वर्तमान काळ चुटकी सरशी म्हणजे 2 सेकंदात तुम्ही ओळखिताल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातील काळ ओळखा. काय? तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातला काळ ओळखायचा आहे. आता तुम्ही पुढे व्हा मी आलोच म्हणजे ही क्रिया काय आहे? लगेच होणार आहे. पुढं भविष्यकाळात होणार आहे. पण कशी होणार आहे? लगेच होणार आहे. मग याला काय म्हटलं जातं? सन्निहित भविष्यकाळ म्हटलं जातं. कारण ही क्रिया काय होणार आहे? ताबडतोब होणार आहे किंवा लवकरच होणार आहे. बघा लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शवताना काय केलं जातं? सन्निहित भविष्यकाळ वापरला जातो. ठीक आहे. लक्षात येते? आणि लवकरच म्हणजे लगेच. आता जर संपलेली क्रिया असेल तर काय असतो? सन्निहित भविष्यकाळ असतो. क्रिया जर संपलेली असेल, नुकतीच संपलेली असेल तर काय असतो? सन्निहित भूतकाळ असतो. सॉरी मी भविष्यकाळ म्हटलो. नुकतीच संपलेली क्रिया असेल तर भूतकाळ आणि लवकरच चालू होणारी असेल तर काय? भविष्यकाळ. एवढाच फरक लक्षात ठेवा याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. 3 रस्ते जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण काय म्हणतो? तसं तर आपण कुठं बी किती रस्ते, 2 रस्ते जरी आलो तरी आपण त्याला चौक म्हणतो. 3 रस्ते आले तरी आपण त्याला चौक म्हणतो. 5 रस्ते एकत्र आले तरी आपण म्हणतो कुठं चालला रे? चौकात चाललो. पण त्याला खरं नाव काय असतं? 3 रस्ते एकत्र आले असतील तर तिठा नाव असतंय. आपण वापरत नाही ती गोष्ट वेगळी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय असे महत्त्वाचे शब्द आहेत की ज्याच्यावरती आपल्याला असा प्रश्न विचारला जातो. मग चतुर्पाद म्हणजे काय? चतुर्पाद म्हणजे काय? तर 4 पायावर चालणारा. चौक म्हणजे काय? बघा 4 रस्ते मिळतात ती जागा म्हणजे चौक. पण आपण काय 3 रस्ते जरी मिळत असले तरी आपण त्याला म्हणतो चौकच. पण त्याचं खरं नाव काय आहे? तिठा आहे. त्रैमासिक म्हणजे काय? 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक म्हणजे काय? दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे. पाक्षिक म्हणजे काय? दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे. मासिक म्हणजे काय? दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. वार्षिक म्हणजे काय? दर वर्षाला प्रसिद्ध होणारे. द्विवार्षिक म्हणजे काय? 2 वर्षाला प्रसिद्ध होणारे. हे शब्द कॉमन आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. पण तरीही एकदा लक्षात यावं बाबा, असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून सांगतोय. ठीक आहे. द्विज म्हणजे काय? 2दा जन्मलेला. ठीक आहे. हे तसे तुम्हाला माहिती आहेत, बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण एक काम आहे आपलं सांगणं म्हणून सांगतोय. ठीक आहे. पुनर्जन्म ही कादंबरी कोणी लिहिली? कोणती कादंबरी? पुनर्जन्म कोणी लिहिलेली आहे?
तर ही आहे शांता शेळके यांनी लिहिलेली कादंबरी. ठीक आहे. मग त्यांचे बाकीचे पण लक्षात ठेवायचे. किनारे मनाचे आहे, रंगरेषा आहे आणि अनुबंध आहे. ठीक आहे. म्हणजे प्रश्न विचारताना काय केलं जाऊ शकतं बाबा, हे पुनर्जन्मच्या ऐवजी काय करतील, अनुबंध सांगतील की अनुबंध ही कादंबरी किंवा हे साहित्य कोणाचे आहे. मग कोणाचं आहे ते, शांता शेळकेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर सोपा प्रश्न आहे. आपण अगोदर स्पष्टीकरण घेतलेलं आहे. जर आपला अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर मला वाटतं तुमचा हा प्रश्न चुकणार असेल. ठीक आहे. बघूया. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. चक्रपाणी, आता हे पाणी म्हणजे काय, हे पाणी म्हणजे काय बघा. चक्र म्हणजे चक्र तुम्हाला माहिती आहे, पण हे पाणी म्हणजे पाणी नाही, तर पाणी म्हणजे काय, हात. लक्षात घ्या, प्यायचं पाणी नाही, पाणी म्हणजे काय, हात. मग चक्र ज्याच्या हातात आहे तो कोण, विष्णू. लक्ष्मीकांत म्हणजे कोण, लक्ष्मीचा प्रियकर. लक्ष्मीचा प्रियकर म्हणजे कोण आहे, पुन्हा विष्णू. नीलकंठ म्हणजे निळा कंठ ज्याचा आहे असा कोण, भगवान शंकर. त्याला आपण काय म्हणतो, नीलकंठ म्हणतो. म्हणजे इथं काय झालंय बघा, दोन्ही पद महत्वाची नाहीत आणि कोणाचा उल्लेख आलाय, तिसऱ्याच पदाचा आपल्याला या ठिकाणी बोध झालाय. मग कोणता समास होतो, बहुव्रीही समास. काय, दोन्ही पद महत्वाची नसून आपल्याला काय होतं, याच्यापासून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यावेळेस कोणता समास असतो, बहुव्रीही समास असतो. हे 2-4 उदाहरणच पाठ करून ठेवा, त्याच्यावरतीच तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात याच्यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबर. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. जहाल, मवाळ, काय प्रश्न होता, किरकोळ. ठीक आहे. बाकीचे लक्षात ठेवा. उग्र, सौम्य, तिरस्कार, आदर, थांग, अथांग. ठीक आहे. तसे सगळेच शब्द काय होते, हे सोपे होते. पुढचा 11 नंबर. बेल भंडारा उचलणे वाक्यात उपयोग करा. बेल भंडारा उचलणे वाक्यात उपयोग करा. आता या ठिकाणी ना, जर आपल्याला यांचा अर्थ माहीत असला ना तर आपला प्रश्न चुकत नाही, आणि जर आपल्याला अर्थ माहीत नसला तर आपला प्रश्न चुकतो. मग बेल भंडारा उचलणे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, प्रतिज्ञा करणे किंवा शपथ घेणे. ठीक आहे. किंवा आपण त्याला काय म्हणतो, प्रतिज्ञा करणे. बेल भंडारा उचलणे म्हणजे काय, प्रतिज्ञा करणे. ठीक आहे. किंवा शपथ घेणे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया कोणत्या वाक्यामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे किंवा शपथ घेतलेली आहे. महादेवाच्या मंदिरात असलेला बेल भंडारा सर्वजण उचलून आपल्या घरी नेतात. जत्रेच्या गर्दीमुळे मंदिरातील पुजाऱ्यांनी बेल भंडारा सतत उचलावा लागतो. आहे का प्रतिज्ञा करणे, शपथ करणे अर्थ नाही. स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात बेल भंडारा उचलला. म्हणजे मंदिरामध्ये त्यांनी काय केलं होतं, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. लक्षात आलंय बघा, सोपं आहे. फक्त तुम्हाला याचा अर्थ कळाला पाहिजे. अर्थ कळाला की वाक्यात उपयोग जमला. अर्थ नाही कळाला तर मग वाक्यात उपयोग, मग कोणी काही म्हणतात बेल भंडारा असतो म्हणते, महादेवाच्या मंदिरात बेल असतात आणि आणले उचलून घरी, बा लिहितीन बेलच. किंवा इथं पण वाटतं पुजाऱ्याला सारखं तिथं जे आपण वापरतो ना ते बेल, त्याला आपण काय म्हणतो, चन्नाचे पानं वगैरे असतात ते फुलं बिलं सगळं, त्याला बेल भंडारा उचलू शकतो असं म्हणू शकतात. म्हणजे प्रश्न चुकू शकतो कधी, जर आपल्याला अर्थ कळाला नाही तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. पर्यायी उत्तरातून योग्य पर्यायी उत्तर असलेला शुद्ध जोड शब्द लिहा. आता इथं शुद्ध शब्द सांगितलाय. आता तसं जर पाहिलं ना, शुद्ध शब्द हा सोपा चॅप्टर आहे, परंतु वाटणारा सोपा पण अवघड आहे. काय होतं, पर्यायामध्ये जर 4 पर्याय पाहिले ना तर इतकं कन्फ्युजन होऊन जातं. म्हणजे आपल्याला येत असून सुद्धा कधी कधी वाटतं आलं आपलं चुकतंय की काय. मग बघा, रीतिरिवाज, 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 पण योग्य कोणता आहे, तर हा रीतिरिवाज हा शब्द योग्य आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न रिपीट होऊ शकतो. पुढचा प्रश्न. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक किती वेळेस प्रश्न विचारतात रे बाबा. व्यक्ती आणि वल्ली कोणाचा आहे, पु ल देशपांडे यांचा आहे. वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. ठीक आहे. मग पु ल देशपांडे यांचे बाकीचे सुद्धा पुस्तकं लक्षात ठेवा, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुलकित, षटकार, गाठोड आलेला आहे प्रश्न, नसती, उठाठेव, बटाट्याची चाळ प्रश्न आलेला आहे, व्यंगचित्र, 1-0 मी, खोगीर भरती, गोळा बेरीज, आसामी आसामी, हे आसामी आसामी डबल या, आसामी आसामी इम्पॉर्टंट प्रश्न आलेला आहे. आसामी आसामी, हसवणूक, कोट्याधीश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. एरे कुत्र्या खा माझा पा या म्हणीचा योग्य अर्थ कळवा. एरे कुत्र्या
खा माझा पाय ह्या म्हणीचा आपल्याला अर्थ विचारला, मग काय होईल? आपणहून संकट ओढावून घेणे. ए रे कुत्र्या खा माझा पाय. ठीक आहे. 15 नंबर, विरुद्धार्थी शब्दातील खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची. कोणती जोडी शोधायची? चुकीची. कोणत्या शब्दाची? विरुद्धार्थी शब्दाची. पोकळ भरीव जोडी काय आहे? बरोबर आहे. पूर्ण अपूर्ण ही जोडी सुद्धा काय बरोबर आहे. पांगळा धडधाकट ही जोडी सुद्धा बरोबर आहे. मग आपली अपूर्ण जोडी किंवा चुकीची जोडी कोणती असणार आहे? दीनदुबळा. दीनदुबळा म्हणजे काय? ही समानार्थी शब्दाची जोडी झाली. ठीक आहे. लक्षात आलं? मग आपलं उत्तर 4 नंबर उत्तर असं ना या ठिकाणी, लक्षात घ्या. ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता सरांनी यांना बरोबर खून केली, मग हेच उत्तर आहे का? नाही, उत्तर काय असणार आहे आपलं इथं? 4 नंबर असणार आहे. पण ह्या जोड्या काय आहेत? बरोबर आहेत आणि ही जोडी काय आहे? चुकीची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, मामा बनविणेचा वाक्यात उपयोग करा. मामा बनविणे. मामा बनविणे म्हणजे थोडक्यात काय? एखाद्याला मूर्ख बनवणे. मग बघा, गोड गोड बोलून सर्वांनी आपल्याला मामा बनविले हे लवकरच राजेंद्रच्या लक्षात आले. बरोबर. पहिलंच वाक्य किंवा पहिलंच आपलं काय बरोबर आहे. मामा बनवणे म्हणजे काय? मूर्ख बनवणे. ठीक आहे. किंवा फसवणूक करणे. 17 नंबर, लोणी लावणे वाक्यात उपयोग करा. लोणी लावणे. लोणी लावणे म्हणजे काय? विनवणी करणे. ठीक आहे. मुलांना खाण्यासाठी आई रोज लोणी लावते. विनवणी केली का? नाही. शालेय सहलीला जाण्याची परवानगी मिळावी म्हणून गीता वडिलांना लोणी लावत होती. म्हणजेच काय करत होती? विनवणी करीत होती. ठीक आहे. विनवणी करीत होती किंवा विनंती करीत होती. मग हेच उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ. ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजे काय? सर्वांचा विचार घ्यावा परंतु स्वतःला योग्य वाटेल तेच करावे. म्हणजे विचार सगळ्यांचा घ्या पण स्वतःला जे योग्य वाटतंय तेच करायचं, त्याला आपण काय म्हणतो? ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते शब्द किंवा ह्या म्हणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. कोणता शब्द दिलाय? पुढारी. आणि काय विचारलं? याचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आता पुढारी तुम्हाला माहिती आहे. नशीब आता इलेक्शन पण लागलेलं आहे. मग याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.